बऱ्याच दिवसानंतर बघा गावातल्या घरी आलोय. घर उघडलंय. हे दरवाजा कलर बिलर सगळा निघून गेलाय. आता म्हणतोय बघा दरवाजाला कलर द्यावा. स्प्राईट पीत बसलोय. अर्धा लिटरचं स्प्राईट इथं गणेश भाऊन आणून दिलं तर पीत बसलोय आपलं निवांत. या स्प्राईट प्यायला. सावली आली आहे घराची बघा इकडून ह्या साईडनं. बाकी ऊन आहे सगळं. ही इकडं सरकारी दवाखाना आहे बघा. ही जी आहे ती सरकारी दवाखाना आहे. इकडे ही मराठी शाळा आहे बघा. इथं आमची अक्का मोना शाळेला येते तिकडं. शाळेच्या पाठीमागच घर आहे आपलं हे गावातलं. लय भारी आहे नियोजन सगळं आहे. तुम्हाला लांबून दाखवतो कसा नजारा दिसतोय. लांबून दाखवतो बघा. हे घर आहे बघा आपलं. काय हे झालं खंडर झालं काय झालं या बघा. ही शाळा आहे मराठी शाळा आहे ती पूर्ण चौकच आहे त्या पुढं. आणि ही जी आहे ही सरकारी दवाखाना आहे. एका साईडनं कंपाऊंडर आपल्याला ऑलरेडीच आहे. तिथंवर जागा आहे बघा. ही दगड आपणच टाकली ती काल असा होती म्हणून पाण्याची टाकी बिकी जरा बांधावं म्हणलं. झाडं बिडं लावून टाकाटाक करावं. आणि ही घर आपलं आहे बघा. एवढं लांबडं आहे. कोण राहायला नसल्यामुळं बघा ही बाथरूमच्या मध्ये चिलार उगवली बघा. तेव्हा काढायची जेसीबी. इथं करंज उगवलं आहे. ही बारकं करंजाचं झाड आहे तेवढं ठेवायचं आहे. ही जागा सगळी आपलीच आहे. ही पुढंपर्यंत ही जागा टाकलेली लेवलनं ही सगळी जागा आपलीच आहे बघा. तत्व शाळेच्यापर्यंत शाळेच्या पाठीमागनं रस्ता आहे. ही असा आहे. उन्हात थांबू सुद्धा वाटणं झालं बघा. बिस्लरी दिली बघा. गणेश भाऊनं गार बिस्लरी सुद्धा आणून दिली. घरनं पाणी आणलं बरं गरम झार झालं. ए पण माफी स्प्राईट तेवढं संपव तेवढं 2 गोट. पी लय पिलोय मी आता. एकट्यानं अर्धा लिटर आणलंय बघा. गार झार पाणी आहे. टेबल आहे घरातनं तुम्हाला दावतो कसं आहे नियोजन. घरातनं कसं आहे दावतो तुम्हाला बघा. हातात पुसले आता घरात चप्पल नेत नाही का. पुसायचं चालायला लांबडं घर आहे. परशी बिरशी सगळं टकाटक आहे. सगळं चांगलं आहे. पण राहायला कोण नाही. हा का करायचं आहे. आबा तास घेत होता बघा. इकडं फळा बिळा सगळं आहे. काय करायचं. आबानं तास सोडून दिलं म्हणला. हाय आपली जनावर बरी. ती घराच्या पाठीमागे जागा आहे थोडी. ते कंपाऊंड आहे का तिथंवर जागा ह्या लेवलनं हे अशीच इथंपर्यंत आहे. अशी घरामागं बिन एक खोली निघाय जोगी 12-13 फुटाची जागा आहे आपली घराच्या पाठीमागं बिन. आणि पुढं बिन भरपूर आहे. काय अडचण नाही. बघितलं दरवाजावर तेवढे ते आधी टेबल बसते. टेबल आहे तर बघा 2. परशी कशी आहे घरातली परशी कशी आहे सांगा. खिडक्या बिडक्या जागा हां स्वच्छता चालू आहे बघा. घरात म्हणलं स्वच्छता पाहिजे. स्वच्छतेशिवाय काय उपयोग नाही बघा. स्वच्छता आहे तर सगळं आहे. ही 2 वर्ष आम्हाला बनलं नाही. वर गेलो तिकडच्या शेतात तिकडे खोली बांधली. सगळी घरं मुलकाची बांधली आणि राहायला माणसं नाही. अशी कंडिशन झाली बघा. घरं झाली वरच्या तिकडच्या शेतात झाली. शेतं गावात घर झालं मोठं 2 खोल्या होय. मधलं काय पडदे बिडे घातले नाही. पण मोठं हॉल आहे. काय पेन व्यवसाय म्हटलं तरी करा येतं काय अडचण नाही. वर पिन आता पसारा मुलखा झाला शेतात. तर शेतातनं हाल वाटणार. शेतात आता झाडं बिडं लावून नियोजन करणार आहे जरा चांगलं. ऊन पडलंय बघा. नरडं लगेच वाळून जाते. ते पिन पाणी पिया वाटते. जितकं पाणी पिल
तितकं उन्हाळा तिथं चांगलं आहे, नाहीतर उन्हाळा लागते बघा, पाणी नाही पिणारा. किती टाईम लागतो अजून? अर्धा पाऊण तास. आ 1 तास जातोयच पुसायचं लोसायचं म्हटल्यानंतर. रस्ता काय थोडा आहे का घरात? शिबॉल लय दिवसाचा आहे बघा घरात. हा सारा घेतला भेटत नसते. अगं तिथंच राहू द्या, तिथंच राहू द्या. पुढं सारा तिकडं कोपऱ्यात कशाला? कोपऱ्यातलं पुन्हा झाडा येत नाही ग. आत सारा महाग टेबला खाली. अगं तुझ्या पायात घे सारून सांगतो. बरं घे तकडं, तुला कुठं घे तकडे घे. हलते का नाही? घालू. बरेच जण मध्ये कमेंट करू दे निलेश भाऊ गावातलं घर दाखवा, गावातलं घर दाखवा. दाखवलं बघा, आज ती योग आला. काय इकडे येणंच होत नाही, शाळा जवळ आहे, सगळं जवळ आहे. मी तर म्हणतोय आपली शाळा जवळ आहे, इथले तर बस ही जवळ आहे, लेकरांनी जवळ आहे. राहावं वाटतंय बरं, इथं पाण्याची सोय नाही बघा. नळ घ्यायला लागतोय. मग गावात पाणी सुटत नाही वेळच्या वेळेला. पाण्याची लई मोठी अडचण आहे, त्यामुळे इथं राहून चालत नाही हो. दमादमान बघू बोर बीर हाणला तरच पाणी झालं तर झालं. मग पाणी असलं मग कुठं बी राहायला काय अडचण नाही. बरोबर आहे ना? तुमचं काय चाललं आहे काय नाही सांगा कमेंटमध्ये. आज बघा याला उपसून आलो आहे आणि तशाच पडली त्या शेंगा तोडायच्या असतं तच थांबली. सगळी इकडेच गुंतलो. याला तसंच सावलीला पडली. आता जाऊन तोडायच्या कधी होतील तेवढ्या होतील, राहिलेल्या मग उद्या तोडायच्या. माणूस राहायला असलं ना मग स्वच्छता राहते बघा. नाही घर किती पण तुम्ही मोठं बांधा, ह्या चौकरीला इथं होल पडले. राहायला लागते हो, माणूस राहिल्याशिवाय चालत नाही काय. आता ह्याला प्रायमर मारून घेतो, दरवाजासनी ऑइल पेंट मारून घेतो, म्हणजे दरवाजे चांगला राहते. आता दरवाजाला कलर दिला ना मग बघा पाणी बिणी बसत नाही दरवाजावर, नाहीतर गंजते. दरवाजामध्ये ठोकळा दरवाजा चांगला आहे. पण पावसानं ही होऊन जातं आहे, नुसतं खराब होऊन जाते. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत आपण. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.